नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी। नेहळद येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संशयितांवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी। आणि नागपूरमधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची 20 एकर जमीन मातीमोल भावाने तत्कालीन राज्यपालांच्या संस्थेला दिल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्वस्तिक चित्रपटगृहासमोरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्वस्तिक चित्रपटगृहासमोरील त्यांच्या पुतळ्यास विविध राजकीय पक्ष, संघटना तसेच राजपूत समाज बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समितीचे अध्यक्ष अजित राजपूत, निलेश जाधव, निलेश राजपूत, प्राचार्य प्रवीण सिंग गिरासे, नानाभाऊ महाले, जितेंद्र सिंग राजपूत, सुखानंद राणा, प्रकाश राणा, कमल नयन राणा, पद्माकर राणा, गोपाळ राणा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथे राहणारे माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की श्री नंदकुमार पाटील यांनी दिनांक 27/5/2025 रोजी कामराज निकम, वैभव निकम, कामेश उर्फ स्वप्नील निकम यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये दोंडाईच्या येथे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी व तपास केले नसताना हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केवळ एका जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना बदनाम करण्याच्या सूडबुद्धीने शिंदखेडा मतदारसंघातील मंत्री व त्यांच्या पंटरांकडून केलेला हा प्रकार असून वरील तिघांवर भादवी कलम 309(4), 351(2), 109, 115(2), 35, 351(2), 351(3), 352 अशी कलमे लावून पोलिसांकरवी तात्काळ कामराज निकम यांना अटक करण्यात आली आहे। शिंदखेडा मतदारसंघामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचा होत असलेल्या प्रकाराचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। राजकारण हे नेहमी विकासाचे असले पाहिजे, सूडबुद्धीचे असता कामा नये। मात्र या अन्यायकारी वृत्तीचा निषेध करण्यासाठी सर्व तालुका व जिल्ह्यातील विरोधी पक्षातील पदाधिकारी एकत्र आलो आहोत। कामराज निकम यांना झालेली अटक ही खऱ्या अर्थाने कामराज निकम यांची मतदारसंघामध्ये प्रतिष्ठा भाजप पदाधिकाऱ्यांना सहन झालेली नसावी। सरळ खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा डाव असावा असे शिंदखेडा मतदारसंघामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे। अक्षरशः डोळ्यात देखत डोके फुटलेले असते, मात्र MLC केल्याशिवाय पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करत नाही। तरी 309 सारखे अनेक कलमे लावून घेण्यासाठी व गंभीर कलम लावण्यासाठी न्यायालयाची पायरी पीडित व्यक्तीला चढावी लागते। संबंधित प्रकरणामध्ये खरोखर संबंधित तरुणाला जीव जाईपर्यंत गंभीर दुखापत होईपर्यंत मारहाण झाली आहे का यासाठी पोलिसांनी कुठला तपास केला? गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली तथाकथित हत्यार जप्त करण्यात आली का? संबंधित आरोपी हे कुख्यात गुन्ह्यामध्ये पूर्वी आरोपी होते का? अशी कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड नसणाऱ्या व्यक्तीवर अशा पद्धतीने गंभीर गुन्हा कुठलाही निकष न लावता थेट दाखल करते। यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलीस हे जनतेचे रक्षक नाही तर सत्तेपुढे लाचार झालेले भक्षक आहेत असं आज म्हणण्याची वेळ आली आहे। या पद्धतीने एका राजकीय व्यक्तीला खोट्या गुन्ह्यामध्ये आकसापोटी गुन्हा दाखल करून अटक होते ही खऱ्या अर्थाने निंदनीय आहे। कृपया या गोष्टीच्या निषेधार्थ मोर्चे वेळ प्रसंगी संबंधित पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणे या भूमिका आपण घेणे क्रमप्राप्त झाले। या अन्यायकारी वृत्तीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर येऊ अशी वेळ येऊ नये म्हणून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किशोर निकम, शानाभाऊ सोनवणे, दीपक आयरे, कल्याण बागल, अर्जुन भिल, गिरीश देसले, राहुल मानिक, रतिलाल पाटील, कैलास ठाकरे, हिरालाल बोरसे, राजेंद्र देशमुख, केतन बदाने, विठ्ठल पाटील, ईश्वर पाटील, शैलेश सोनार, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते। परवा बामणे या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काही मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली
आणि रात्री 9 वाजता घरून घेऊन गेले आणि सकाळी 6 वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्वर, चाकू असे खोटे गुन्हे या ठिकाणी सिंदखेड तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो, सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो. एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल, कोणी असेल, पालकमंत्री असेल, कोणी असो, त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन, पोलीस प्रशासन, तर अगोदर या पोलीस प्रशासनाचा मागे आम्ही लागणार. यांच्यावर पण, कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो, त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, माननीय आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे, जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्यांना दमदाटी केलेली आहे, त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि कामराज भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली, भांडण मिटवण्याचं काम केलं, अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे. 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी. यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलोय आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदखेड तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केल्याशिवाय राहणार नाही. मंत्री भाजपाचे आहेत आणि त्यांचा मतदारसंघ आहे, याचा अर्थ सरळ होतो की त्यांच्या दबावापोटी हा गुन्हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. धुळे तालुक्यातील न्यायालय येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील न्यायालय येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संशयितांवर मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी समस्त आंबेडकरी युवक धुळे शहर शाखेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की बिलाडी येथे राहणारा चंद्रमणी जाधव वय 26 हा न्यायालय येथे इंडियन ऑइल पंपावर काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवतो. मात्र दिनांक 25 मे रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सनी कोळी हा उधार पेट्रोल टाकण्यासाठी हट्ट धरू लागला. पेट्रोल भरण्यास नकार दिल्याने सनी कोळी व त्याच्यासोबत असलेला सहकारी किरण पाटील यांनी चंद्रमणीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पंपाच्या कॅबिन मध्ये डांबून ठेवले. ही बाब चंद्रमणीने मामा गौतम भिला ऐरे व त्यांचा मुलगा प्रदीप गौतम ऐरे यांना फोनवरून सांगितली. ते दोघे तातडीने पंपावर आले. त्यावेळी आरोपी सनी कोळी व किरण पाटील यांनी त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच दोघांवर चाकूने वार केले. यात गौतम ऐरे व प्रदीप ऐरे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी सनी कोळी व किरण पाटील यांना अटक केलेली नाही. ते दोघे सरेत गुन्हेगार आहेत. वाळू तस्करी करणे, लोकांना धमकावणे, मुलींची छेड काढणे, गावठी बंदुकीचा दाग दाखवून लुटणे असे प्रकार ते करत असतात. त्यामुळे या दोघांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शंकर करात, देविदास जगताप, संजय ऐरे यांच्यासह आंबेडकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेट्रोल पंपावर काम करणारे तरुण हे बिलाडी येथील असून दलित समाजाचे असताना सनी कोळी आणि किरण पाटील नामक व्यक्तींनी त्या तरुणाला गेल्या 15 दिवसापूर्वी देखील मारहाण केली. परंतु त्याने गावात न सांगता सर्व वेदना सहन केल्या आणि हे वाळू तस्कर असल्याकारणाने दहशत निर्माण करतात आणि या पेट्रोल पंपावर या समाजाच्या लोकांनी राहू नये अशी दडपशाहीच्या माध्यमातून त्यांचं काम केलं. आमची माननीय आदरणीय SP साहेबांना एकच विनंती की ज्यावेळेस तरुणांना मारहाण झाली त्यावेळेस त्या तरुणांना बघण्यासाठी देखील कोणी गेलं नाही. पण ज्यावेळेस शंकरांना खरात यांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी बिलाडी गावातील तरुणांना घेऊन दवाखान्यात गेले. दवाखान्यात देखील यांना एक आरोग्य सेवा मिळू नये अशी त्या लोकांची धारणा होती. परंतु शंकरांना खरात आणि त्यांच्या मित्रपरिवाराने एक दबाव आणून या रुग्णांना वेळीच त्यांच्या उपचारासाठी मदत केली आणि ते देखील आज देखील ते आरोपी मोकाट पद्धतीने फिरतायत आणि अशा आरोपींना आजपर्यंत अटक झाली नाही. रात्री बेरात्री ते गावामध्ये येऊन आजही दहशत माजवत आहेत. तरी माननीय SP साहेबांना, अधीक्षक साहेबांना आमची एकच विनंती आहे की अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब अटक करावी आणि या लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षेच्या माध्यमातून आम्ही आज SP साहेबांना निवेदन देणार आणि त्यांना जर कधी 2 दिवसाच्या आत जर अटक झाली नाही तर या समाज बांधवांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात येईल. नागपूरमधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची 20 एकर जमीन मातीमोल भावाने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेला
महाराष्ट्रातल्या उरावर बसलेल्या राऊ केतूंनी बहाल केल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. नागपुरातील शासनाने राज्य वीज वितरण कंपनी व गृह खात्यासाठी संपादित केलेल्या करोडो रुपयांच्या 20 एकर जमीन महाराष्ट्राच्या उरावर बसलेल्या राहू केतूंनी तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेस कवडेमोल भावाने दिल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. गोटे यांनी पुढे सांगितले की भाजप शिवसेना युतीच्या कालखंडात व चंद्रशेखर बावनकुळे या राहू केतूंच्या जोडीने राज्यभर सर्व मर्यादा सोडल्या होत्या. त्यांच्या या सर्व हुकुमशाहीला लगाम घालण्याचा प्रयत्न करणारे ॲडव्होकेट सतीश उके व त्यांच्या कुटुंबियांना निरनिराळ्या गुन्ह्याखाली मोक्कासारखे कलम लावून नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यांना पुन्हा ईडी लावून मुंबई मध्यवर्ती तुरुंगात चढवण्याचा अखंड कार्यक्रम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, बनवारीलाल पुरोहित आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गट रचून कोराडी सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर स्टेशनचा तलाव हडप केला. त्यांच्या या साथीदारांविरुद्ध आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट सतीश उके यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हा व्यवहार बेकायदेशीर असून हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे असा स्पष्ट अहवाल तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर महोदय यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता 23 डिसेंबर 2020 ला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करताना पाठवला. त्यात त्यांनी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस केल्याचेही गोटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, तेजस गोटे आदी उपस्थित होते. 7 जून 2006 रोजी सदर जागा तलाव बांधण्याकरता अंदाजे 100 एकर ही पाटबंधारा विभागाने ताब्यात घेतली. त्या जागेवर तलाव होता. 7-12 उतार्यामध्ये आहे. ही तलावाची जी जागा आहे ही कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. त्याची 10 एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ह्या भाजपच्या गडगंज नेत्याला महाराष्ट्र वीज मंडळाकडून कवडीमोल भावाने दिली. जागेचं हस्तांतर झालं 3 नोव्हेंबर 15 आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर 15. त्यावेळेची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती. आता त्या जागेचं भाडं 10 एकर जागेचं एका वर्षाचं भाडं हे केवळ 20 लाख रुपये आहे. त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि 10 एकर जागा ही हस्तांतर करण्यात आली. अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला आहे. तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर 2020 या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला. त्या अहवालामध्ये म्हटलं आहे की जागा हस्तांतर करणे हा कचक कारस्थानाचा भाग आहे. इट्स अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी. काय आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील तर हे राज्य कुठल्या पातळीवर आणि कसं चाललं आहे याचा अंदाज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने बांधावा. शाने झालं आणि कोण कोण सहभागी जसं तुम्ही आरोप केला ह्या बद्दल? अहो, सरकार ज्यावेळेला फडणवीस साहेबांचं होतं, चंद्रशेखर बावनकुळे खात्याचे मंत्री होते.
काय त्यांच्याच ह्याच्याने झालं सगळं. आणि त्यापूर्वी 2 महिने यांनी भूमिपूजन केलं होतं. त्याची पण माझ्याकडे छायाचित्र आहेत, प्रसिद्ध झालेले वृत्त आहेत. मी जर तारीख चुकत नसेल तर 22 सप्टेंबर तारीख आहे. तर आता अण्णा आपली मागणी काय राहणार यावर? माझी काय मागणी असणार आहे? माझं म्हणणं आहे ते हे बेकायदेशीर दिलं आहे क्षेत्र किंवा नियम आणि कायदे जागेवर बसून इतर प्रकरणामध्ये सरकार जसं करतं ते करावं. यापेक्षा काय मागणी करू? या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री किंवा बावन्नकुळे हे देखील दोषी आहेत का, काय म्हणून? आहे सांगितलं ना, 4 वेळा सांगतोय. बनवारीलाल पुरोहित, राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली आहे. मी लिहून देऊ का? पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. न्याहाळोद येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या संशयितांवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी. आणि नागपूरमधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची 20 एकर जमीन मातीमोल भावाने तत्कालीन राज्यपालांच्या संस्थेला दिल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.